आपल्या तालुक्यातील 3 गुळ युनिट यांच्या भाववाढीच्या संदर्भात मीटिंग झाली। तर ह्या मीटिंगमध्ये त्यांनी जो भाव डिक्लेअर केला 2500 ते 2550 हा कुठल्याही शेतकऱ्याला पुरवणार नाही असा भाव आहे। कारण आज बघितलं आपण, कारण प्रत्येक गोष्टीच्या खत असन, बियाणं असन, औषध असेल याचे प्रचंड भाव वाढलेले आहेत। आणि सर्व शेतकऱ्यांना मी या लाईव्हमधून आवाहन करणार आहे, कारण आपण बघितलं गेल्या 1.5 महिन्यापासून तालुक्यातील युवा शेतकरी संघर्ष समिती यांनी शेतकऱ्यांसाठी आपल्या ऊसाचे भाव वाढण्यासाठी जे आंदोलन केलं त्याच्यामधून पावणे 2800 रुपये भाव हा आपल्याला मिळून दिलेला आहे। त्याचप्रमाणे जे आपल्या तालुक्यातील गुळ युनिट आहेत ह्यांच्यावाला भाव हे 2500 ते 2550, तर त्यामुळे हे कुठल्याही शेतकऱ्याला पुरवणार नाही। त्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना आव्हान करतो की जे गुळ युनिट आहेत, रुपमाता असन, यशवंत असन, युके, ह्या गुळ युनिटला कुठल्याही शेतकऱ्यांनी ऊस देऊ नये। कारण आपला ऊस कोणाचाही शेतात उभा राहणार नाही। मार्च एप्रिल अखेर सर्वांचा ऊस जाणार आहे आणि जास्तीत जास्त जो कारखाना आपल्याला जे भाव देणार आहेत त्याच कारखान्याला शेतकऱ्यांनी ऊस द्यावा, अन्यथा जे आपल्याला भाव देणार नाहीत अशा गुळ युनिटला ऊस देऊ नये। आणि सर्व गुळ युनिटला जे ऊस देणारे लोक आहेत आता जे चालू आहेत त्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी आजच्या आज 6 वाजेपर्यंत त्यांचा ऊस त्या यार्डात आणून गाळप करावा आणि उद्यापासून गुळ युनिटवाल्या शेतकऱ्याच्या कुठं कुठं तुरी असल्या त्यांनी सर्व संध्याकाळी 6च्या नंतर त्यांचं सगळं ऊस तोड करावी। ते पर्यायी भाव 5-6 जण थांबा, सेंटर मध्ये घ्या। तुम्ही अजिबात तुम्ही थांबा, बोल साहेब तुम्ही घ्या। खांडे पाटील इथं या, खांडे पाटील पाहिजे माझं पाहिजे ते जुने चला बोला काय कोयता बंद, वाहतूक बंद आणि गुळ युनिट बंद। मागच्या याच्यामध्ये मागचं जे वर्जन होतं 1.0 ऊस आंदोलनाचं, त्यामध्ये ही घोषणा गाजली होती आणि आमचे मार्गदर्शक भाई नारायण गोले पाटील यांनी काढलेले हे घोषवाक्य होते ते असे होते की ऊसतोड बंद, वाहतूक बंद, कारखाना चालू आणि गुळ युनिट बंद, अशा प्रकारची ही घोषणा राहणार आहे। गुळ युनिट साठी जे ऊस देणार आहे त्यांनी तोडगा अजून निघलेला नाही। चर्चेची पहिली फेरी ते आम्हाला प्रायव्हेट मध्ये बसून करू इच्छित होते, परंतु युवा शेतकरी संघर्ष समितीने त्यांना ठणकावून सांगितले की आमचा आणि तुमचं वैयक्तिक हा व्यवहार नाही, ऊस शेतकऱ्यांचा आहे। त्यामुळे संयुक्त बैठक आपण बोलवावी आणि संयुक्त बैठकीमध्ये आपण तोडगा काढण्याचा प्रयत्न करू। आज ती संयुक्त बैठक सकाळी 10 वाजल्यापासून चालू झाली, आता जवळपास 1 वाजलाय, 12 पर्यंत ती बैठक चालली। ती बैठक निष्फळ ठरलेली आहे। अनेक समितीच्या सदस्यांनी, नेत्यांनी सांगितलेलं आहे की त्यामध्ये कोणताही तोडगा निघलेला नाही। मित्रांनो, या गुळ उद्योगवाल्यांनी अगोदर हीन भावनेनं समितीच्या सदस्यांना वागणूक दिली, चेतवण्याचं काम केलं। खरं तर त्यांचा आभार की त्यांनी त्यावेळेस या आंदोलनाला सहकार्य केलं असतं तर हे आंदोलन मोठं झालं नसतं। त्यांनी सहकार्य केलं नाही, तरुण रक्त उसळलं आणि सर्व कारखाने बंद पडले। कारखान्यांनी तोडगा याच्यावरती काढला आणि त्यांनी आमदार प्रकाशदादा सोळंके असं देखील म्हणाले की पुढच्या वेळेस असं काही बंद करू नका, आपण बसून तोडगा काढू। या गोष्टी स्वागतार्ह आहेत, आम्हाला कुणाचे कारखाने बंद पाडून आमच्याच पायावरती धोंडा मारून घ्यायचा नाही। परंतु हे एका बाजूला कारखानदारांना सगळी ही तरुण मंडळी नडत असताना बाजूला नफ्याचं राजकारण करून, दबावाचं राजकारण करून आणि तोटा आहे असं सांगून आम्हाला परवडत नाही, या बेसिसवर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मानगुटीवरती बसून गोचिडासारखं रक्त गुळ युनिटला ही युवा शेतकरी संघर्ष समिती पिऊ देणार नाही। आणि त्यासाठी जोपर्यंत तोडगा निघत नाही तुम्ही